नमस्कार, मी रचना भोंडवे. न्यूज 18 मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज ज्या बातमीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती बातमी मुलींसाठी, मुलांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, समाजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आपण कुणीच इग्नोर करू शकत नाही. या बातमीवर विचार करणं खूप गरजेचं आहे. सध्या इंटरनेटवर खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये मुलं जे आहेत ते स्वतःभोवती जाळी गुंडाळून फिरत आहेत, पुठ्ठे गुंडाळून फिरतायत आणि असे 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 चालताना तुम्हाला दिसतील की तुम्हाला सोशल मीडियावर हे व्हिडिओ दिसतील की ते मुलं स्वतःभोवती काहीतरी गुंडाळून फिरतात, असे एकदम स्ट्रेट उभे आहेत आणि ते फिरतायत. या व्हिडिओ मागची कारणं काय आहेत? या व्हिडिओला कारणीभूत आहे एक मोठी घटना. ही घटना आहे केरळमधली. केरळमधली एक मुलगी होती, ती पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत होती बसमधून. तर तिने एक व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळे हे व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात मुलं स्वतःभोवती जाळी गुंडाळून फिरतात. आता तो व्हिडिओ काय होता? व्हिडिओ असा होता की त्या मुलीने बसमध्ये, मी जो व्हिडिओ पाहिला आहे मी तुम्हाला तो एक्सप्लेन करून सांगते. तो व्हिडिओ असा होता की त्या मुलीने असा फोन धरला होता आणि तिच्या मागे एक माणूस उभा होता. तो माणूस तिला छेडतोय असं तिचं म्हणणं होतं. आता प्रत्यक्षात जेव्हा आपण तो व्हिडिओ पाहतोय, तुम्ही तो पाहिला असेल व्हिडिओ, जेव्हा आपण तो व्हिडिओ पाहतोय त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की असं काही तिला कोणी थेट येऊन खेटत नाहीये. पण ती मुलगी व्हिडिओ काढताना त्या माणसाच्या जवळ जातीये आणि ती व्हिडिओमध्ये सांगते की हा माणूस मला छेडतोय म्हणून. तो माणूस काही तिच्या जवळ स्वतःहून येताना व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. पण हा, ती मुलगी त्या व्हिडिओमध्ये त्या माणसाच्या जवळ जाताना मात्र दिसते. तिचं असं म्हणणं होतं की त्या माणसाने तिच्या छातीला हात लावायचा प्रयत्न केला. बरं, इतकंच नाही तर हे सगळं सुरू असताना तिने तो व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला. आता ती होती इन्फ्लुएन्सर. त्या इन्फ्लुएन्सरने जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट केला, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओचे जे पडसाद होते, म्हणजे कुणीही एका व्हिडिओमुळे काय काय होऊ शकतं हे तुम्हीही इमॅजिन करू शकत नाही. पण तो व्हिडिओ ज्यावेळेला पोस्ट झाला, त्या व्हिडिओमधला जो माणूस होता ज्याच्यावर ह्या मुलीने आरोप लावले होते की तो तिला छेडत होता, त्या माणसाने टोकाचं पाऊल उचललं. त्या व्हिडिओनंतर, या घटनेनंतर, केरळच्या या घटनेनंतर त्या घटनेला निषेध करण्यासाठी मुलांनी व्हिडिओ शूट केले आणि सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली. ज्यात मुलांचं असं म्हणणं होतं की आम्ही काही प्रवासच करायचं नाही का? प्रवास केले तर मग शेजारी कुणाला हात लागला तर कायदा तर सगळ्या मुलींच्याच बाजूने आहे, मग कायद्याने आम्हालाच शिक्षा होणार का? बरं, या सगळ्यात त्या माणसाने टोकाचं पाऊल उचललं आणि त्या मुलीला, त्या इन्फ्लुएन्सरला आता अटक करण्यात आली आहे. तिच्या एका व्हिडिओमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. तिला छेडलं नाही छेडलं ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. यात तपास होत राहील. आपल्याला व्हिडिओमध्ये काय दिसलं ते खरं होतं नव्हतं, जे काय असेल ते ही सगळी तपासाची गोष्ट आहे. पण त्या व्हिडिओ पोस्टमुळे एका माणसाने टोकाचं पाऊल उचललंय, हे मात्र खरं आहे. त्याला निषेध म्हणून केरळमधली मुलं, राज्यभरातली मुलं, ज्या ज्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला त्याला निषेध म्हणून हे सगळं सुरू झालं. सगळे मुलं असं म्हणतात की आता आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा महिलांना धक्का लागतोच, मग त्यावेळेला काय, कायदा तर तुमच्या बाजूने, मग आम्ही काय करायचं, असे ते प्रश्न विचारतात. ही गोष्ट जेव्हा आपण बघतोय, हे व्हिडिओ जेव्हा आपण बघतोय, ही घटना जेव्हा आपण बघतोय, हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. मुलांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होतोय, हे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की थोडंही काही झालं की महिला लगेच आरडाओरड करतात, कायदा त्यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना थोडा फायदा होतो, असं काही लोकांचं त्यावर म्हणणं आहे. लिंक्डइनवर एक खूप चांगली पोस्ट मी वाचली. ती पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते, ज्यात बऱ्यापैकी तुम्हाला समजून जाईल की या टॉपिकची जी दाहकता आहे ती कुठवर आहे. त्या लिंक्डइनच्या पोस्टमध्ये महिलांबद्दल काही सांगितलं गेलं आणि मुलांबद्दलही सांगितलं गेलं. ती पोस्ट अशी आहे: महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे अत्यावश्यक आहेत, याबाबत कोणताही वाद नाही. परंतु तपास, पुरावे आणि निष्पक्ष सुनावणीशिवाय दिला जाणारा न्याय हा न्याय नसतो, तो विध्वंस असतो. आज सोशल मीडियावरील मॉबमध्ये कॉमेंट्स शिक्षा सुनावतात, शेअर्स चारित्र्यहनन करतात आणि मीम्समधून माणूस संपवला जातो. या ट्रेंड संस्कृतीत ना सत्याला वेळ असतो ना माणुसकीला. याचे सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे अशा घटनांमुळे खरोखर अन्याय सहन करणाऱ्या महिलांकडेही समाज संशयाच्या नजरेनं पाहू लागतो. एका खोट्या किंवा अपूर्ण व्हिडिओमुळे संपूर्ण लढ्याची विश्वासार्हताच धोक्यात येते. न्याय म्हणजे आरडाओरड नव्हे, न्याय म्हणजे व्हायरल होणं नव्हे.
सोशल मीडिया न्यायालय नाही आणि ट्रेंड हा सत्याचा पर्याय असू शकत नाही. या ट्रेंड संस्कृतीने आज एका युवकाचा बळी घेतलाय. मात्र हा केवळ त्या एका युवकाचा मृत्यू नाही, हा बळी आहे खरोखर अन्याय सहन करणाऱ्या महिलांच्या विश्वासार्हतेचा. या लिंक्डइनच्या पोस्टवरून तुम्हाला कळलंच असेल की केरळमधला जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ समजा खोटा असेल किंवा तो मुद्दाच नाही आहे. मुळात तुम्ही अशा काही गोष्टी ज्या सोशल मीडियावर टाकताय त्याची दाहकता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतीये का? त्यामुळे एखादा माणूस टोकाचा पाऊल उचलू शकतो, त्यामुळे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. या लिंक्डइनच्या पोस्टमध्येही तेच सांगायचा प्रयत्न केला गेलाय की अशाने काय होतं, ज्या महिला खरं बोलतायत त्यांना धक्का पोहोचतो, जे निष्पाप आहेत ते उद्ध्वस्त होतात. तुम्हाला एकूण या केरळच्या घटनेबद्दल काय वाटतं? मुलांना असं वाटतं का की खरंच त्यांच्यावर अन्याय होतोय? महिलांना असं वाटतं का की नाही, आमच्यावरही अन्याय होतोय, कायदे आमच्या बाजूने आहेत? तर महिलांनाही असं वाटतं का की काही महिलांकडून ज्या चुका होत आहेत त्यांच्यामुळे इतर महिलांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा पुढे काही याच्या बाबतीत मोठं होऊ शकतं? तुम्हाला एकूणच काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि व्यक्त व्हा न्यूज 18, कारण की व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे. कारण की तुमच्या कमेंटवरनं आम्हाला कळणार आहे की समाजात नेमकं काय मत आहे, मुलांचं नेमकं काय मत आहे, महिलांचं नेमकं काय मत आहे. व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. न्यूज 18 मराठीला फॉलो करा.